मग विठ्ठलची निवडणूक झाली आणि शिवतीर्थावरती परिचारकांच्या नावानं दंड मारण्याचं काम अभिजित पाटलांच्याकडनं झालं आणि तिथं परिचारकांचा गट कारण नसताना विनाकारण त्यांच्याकडून दुखावला गेला. अहो, एक काळ पवार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की बबन दादा हे राज्यातले सगळ्यात महागडे आमदार आहेत. बबन दादांनी त्यांचा मतदारसंघ मला द्यावा आणि माझा मतदारसंघ त्यांना द्यावा इतकी कामं केलं. हे वैयक्तिक प्रेमापोटी आलेले उदाहरणं असतात. हे काय कोणी शिकवून आणि सांगून अशा पद्धतीची प्रोत्साहनात्मक वाक्य त्यांच्या तोंडून येत नाही. पण या माणसावरती नेमका अन्याय किंवा उमेदवारी डावलण्यामागं काय नेमका ट्विस्ट झाला, कुणाच्या दबावाखाली पवार साहेबांनी हा निर्णय घेतलाय का काय, असा मतदारसंघातल्या मतदारांना पडलेला फार मोठा प्रश्न. आणि हे सगळं होत असताना 2019च्या लाटेमध्ये, मोदी लाटेमध्ये, की आता माढा मतदारसंघाची जबाबदारी कोणाला द्यायची, कारण तिथला निकाल अपेक्षित होता. मोदी लाटेमध्ये इथलं सीट टिकणं थोडंसं धोक्याचं होतं आणि अशा वातावरणामध्ये बबनदादांनी कुणालाही बळीचा बकरा न बनवता आपल्या लहान भावाला संजय शिंदेंना उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी लढवायला लावली. त्यावेळेला काही लोकांनी शरद पवारांच्या बाबतीमध्ये अपप्रचार केला. माढा शरद पवारांना पाडा. विठ्ठल सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना आणि भोगावती सहकारी साखर कारखाना हे 3 साखर कारखाने एका आठवड्यात मंजुरी मिळालेल्या आणि जन्म प्रक्रियेला सुरुवात झालेले कारखाने. या 3 कारखान्यापैकी सगळ्यात कमी खर्चामध्ये आणि अतिशय काटकसरीनं कमी वेळात उभारलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये स्वागत. आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यातलं नेमकं गणित काय असणार आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण एक लोकमत मध्ये 25 वर्ष ज्यांनी पत्रकारिता केली या भागातला सखोल अभ्यास असणार आहे. आपल्यासोबत सुधाकरजी कवळे साहेब आहेत. सर नमस्ते. नमस्कार. प्रभात न्यूज मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत. धन्यवाद. आज आपण जो सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काय राजकीय परिस्थिती आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. नेमकं आज काय घडतंय काय, किंवा आज 23 तारखेला निकाल त्याचा काय असणार आहे, त्याचा इम्पॅक्ट काय असणार आहे, या सर्व गोष्टीवरती आज दिलखुलास चर्चा करणार आहोत. चर्चेला आज तुम्हाला बोलवायचं कारण तुम्ही गेली 25-30 वर्ष बघताय की नेमक्या राजकीय घडामोडी काय होत आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांची भूमिका काय आहे, महायुती महाविकास आघाडी कशी या ठिकाणी काम करते, त्या संदर्भात सगळे संदर्भ आपण एक एक घेणार आहोत. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण प्रथमतः एका विषयावरती चर्चा करणार आहोत की सोलापूर मधली काही जुनी राजकीय परिस्थिती काय होती, त्या संदर्भात काय होतं. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आपण जर अभ्यास केला तर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणारा एक गट आणि इंदिरा गांधी वसंतदादा पाटील यांना मानणारा एक गट, असे काँग्रेसमध्ये सोलापूरमध्ये 2 गट जिल्ह्यामध्ये सक्रिय होते. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं म्हणजेच पवार साहेबांच्या विचारानं काम करणारे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या काळात नामदेवराव जगताप असतील कैलासवासी, ते करमाळ्यामधून जिल्ह्याचं नेतृत्व करत होते. पंढरपूरमधून कैलासवासी औदुंबरांना पाटील असतील, यशवंतभाऊ पाटील असतील. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मंगळवेढ्यातून ढोबळे सर असतील, माढ्यातून विनायकराव पाटील साहेब असतील, बळीराम काका साठे असतील, अशा अनेक लोकांनी त्या काळात नामदेवराव जगताप साहेबांचा म्हणजे शरद पवार साहेबांचा गट जिवंत ठेवण्याचं काम केलं होतं. आणि ज्यावेळेला नामदेवराव जगताप साहेबांचा गट एकीकडे सक्रिय होता त्यावेळेला वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली शंकरराव मोहिते पाटलांचा एक गट त्या काळात पण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होता. त्यामध्ये काम करणारी काही नेते मंडळी होती. त्यामध्ये काही काळ सुधाकर पंत परिचारक साहेब असतील, ब्रह्मदेवदादा माने असतील, आणखी बबनदादा शिंदे साहेबांचे वडील असतील, अशी अनेक मातब्बर मंडळी त्यामध्ये काम करत होते. आणि त्या काळात काँग्रेसमध्ये जे 2 गट होते त्या गटांतर्गत जिल्हा पातळीवर सगळ्या निवडणुका, जिल्हा परिषद असेल, लोकल बोर्ड झाल्यानंतर जिल्हा परिषद जी ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेस हे 2 गट राजकारणामध्ये तयार झाले. आणि त्यावेळेस पासून विधानसभा असेल, लोकसभा असेल, पक्षीय राजकारणात बऱ्यापैकी या 2 गटातच अशा पद्धतीच्या निवडणुका होत होत्या. त्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर आम्ही जो आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून जो सर्वे करतोय तो 5 ते 6 तालुक्यामध्ये करतोय. मग प्रथमतः बघायला गेलं तर पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, माढा आणि माळशिरस या संदर्भात आम्ही फिरतोय. त्यातली तुमच्या अनुभवात तुम्ही गेली 25 वर्ष लोकमत सारख्या एका प्रिंट मीडियाला जोरदार काम करताय, तुमचं वाचक वर्ग सुद्धा जोरदार आहे, तुम्ही विश्लेषण सुद्धा चांगल्या पद्धतीने मांडता. या 5 तालुक्यामध्ये कसं वाटतंय?
आजची राजकीय परिस्थिती पूर्णतः मी सांगितलेल्या काळापेक्षा अतिशय वेगळ्या वळणावरती आहे. आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जर महाविकास आघाडी, महायुती आणि इतर पक्षाने दिलेले उमेदवार जर बघितले, तर मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये पक्षीय निष्ठेपेक्षा, पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण जे आहे त्या व्यक्तिनिष्ठ राजकारणाला अतिशय महत्व आलेलं आहे. असं यापूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात कधी झालेलं नव्हतं. निवडणुका लागल्यानंतर दोन्ही पार्टीचे उमेदवार त्या काळात ठरलेले असायचे आणि तेच एकमेकांच्या समोर यायचे. जसं की सांगोल्यामधून गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू पाटील ही लढत कायम गेली 5-7 वेळा 2-3 पिढ्यानं बघितलेलं आहे. पंढरपूरमध्ये सुधाकर पंत परिचारक असतील, औदुंबराव पाटील असतील, मग त्या गटाचा कार्यकर्ता एखादा पुढे यायचा किंवा नेता स्वतः पुढे यायचा. या पक्षीय पातळीवरती चालणाऱ्या निवडणुका होत्या. आणखी माड्यामधून बघितलं तर काही काळ धनाजी तात्यांनी बबनदादा शिंदे साहेबांना विरोध केला असेल. करमाळ्यामधून असेल बागल आणि जगताप हे 2 गट ठरलेले असायचे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या निवडणुका होत असताना माळशिरसमध्ये असेल, माळशिरसमध्ये त्या काळात प्रकाश पाटील पानिवकर, कैलासवासी आमदार शामराव पाटील यांचे चिरंजीव शामराव पाटलांकडून एकदा सहकर्मर्षी शंकरराव मोहिते पाटलांना पराभूत व्हावं लागलं होतं. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये तो गट पुढे चालवण्याची परंपरा प्रकाश पाटील यांनी चालू ठेवली. त्यांना अनेकांनी सहकार्य केले. त्यामध्ये आज मोहिते पाटलांच्या बाजूचे जे उत्तमराव जानकर उमेदवार आहेत ते सुद्धा अनेक काळ मोहिते पाटलांच्या विरोधात अशा पारंपरिक लढती होत होत्या. पण आज जर वातावरण बघितलं तर या पारंपरिक लढतीला छेद देत सगळ्या ऐन वेळेला निवडणुकामध्ये उमेदवारी बदलाबदलीचे अनेक प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये घडले. त्यामुळे एक नवा ट्विस्ट या जिल्ह्याच्या राजकारणात येतोय आणि त्यामध्ये पक्षनिष्ठता हा जो विषय आहे तो कुठेतरी बाजूला जातोय. यापूर्वी पक्षासाठी काम केलेली माणसं असतील त्यांना बाजूला सारवून नव्या लोकांना पक्षाकडून आजच्या राजकीय घडामोडीवरती किंवा काही ठिकाणी अनेक प्रकार घडलेत त्या प्रकारातून उमेदवारी बदलाचे संकेत झाल्यामुळं पक्षीय निष्ठेच्या राजकारणाला महत्व कमी झालंय असं माझं ठाम मत आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा हा या ठिकाणी एक पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार या परिवारावरती अनेक राजकारणाचे भवितव्य ठरत असतात. मग ते चंद्रभागा साखर कारखाना असेल, पांडुरंग कारखाना असेल, मोठा विठ्ठलराज सारखा कारखाना असेल आणि माढ्यातील बबनदादा शिंदे यांचं असणारं ऊसावरती प्रभुत्व असेल. या संदर्भात कसं वाटतंय? खरं तर आता परिवार ही जी संकल्पना आहे पूर्वी राजकारणामध्ये गट म्हणले जायचे. पण कैलासवासी वसंतदादा काळे यांनी पंढरपूर तालुक्यामध्ये 4-5 वर्षाचं अतिशय झंझावती राजकारण केलं. त्यांना राजकारणासाठी वेळ कमी पडला. एका गंभीर आजारामुळे त्यांना आपल्यातून जावं लागलं. त्यावेळेला वसंतदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि त्या कारखान्याशी संलग्न ज्या संस्था होत्या, मग तो त्या काळचा चंद्रभागा सहकारी साखर कारखाना असेल, यशवंतराव चव्हाण पतसंस्था असेल, प्रतिभादेवी पतसंस्था असेल, चंद्रभागा डेअरी असेल, त्यानंतरच्या कालावधीमध्ये सीताराम साखर कारखाना असेल, या सगळ्या संस्थांमध्ये काम करणारा जो वर्ग आहे किंवा कार्यकर्त्यांचा समूह आहे त्यांना परिवार संबोधण्याची परंपरा कैलासवासी वसंतदादा काळेंनी सुरू केली. आणि त्यानंतर मग दादा गेल्यानंतर ती जबाबदारी कल्याणराव काळे साहेबांच्याकडे आली. भारतनाना बालके त्यांच्यापासून वेगळे झाले आणि मग तिथून जिल्ह्यामध्ये परिवाराच्या संकल्पना आल्या. मग परिचारकांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या लोकांना पांडुरंग परिवार, भारतनानांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या लोकांना त्या संस्थांची नावं देऊन परिवार ही संकल्पना पुढे आली. पण आजच्या या निवडणुकीमध्ये यापूर्वी झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये विठ्ठल परिवार ही जी वसंतदादा काळेंची संकल्पना होते त्यामध्ये पुन्हा विभाजन झालं आणि त्या विभाजन झालेल्या गटामध्ये काही निवडणुका झाल्या. आता याकडे मी एक बातमी केली होती की जे काय दोन्ही एबी फॉर्म विठ्ठल परिवाराला गेले, ते कसं काय तर विठ्ठल कारखान्यावरती चेअरमन म्हणून अभिजित पाटील हे सक्रिय आणि जे काय माजी चेअरमन होते भगीरथदादा भालके हे सुद्धा विठ्ठल कारखान्याचे. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि तुतारीकडून अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळाली. याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मुळात विठ्ठल परिवाराची मी मगाशी सांगितलेली जी संकल्पना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाखाली वसंतदादा काळेंच्या नेतृत्वाखाली जी माणसं काम करत होती त्यांचा विठ्ठल परिवार. अभिजित पाटील हे परिवारात जे आले ते परिवाराच्या लोकांशी लढून त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला. म्हणून
ते परिवाराचे घटक आहेत का नाही, हा मूळचा संशोधनाचा विषय. आणि परिवाराचे घटक असतील तर त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन हे राजकारण करायला पाहिजे होतं. मुळात सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणूक असेल, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, अशा अनेक निवडणुका त्यांनी परिवाराच्या विरोधात, परिवार म्हणजे कैलासवासी औदुंबरांना, भारतनाना भालके असतील, यशवंतभाऊ पाटील असतील, औदुंबरांना असतील, ह्यांची जी परंपरागत वारसाची पिढी आहे त्या सगळ्यांना छेद देत यांनी विठ्ठलची सत्ता संपादित केलेली आहे. आणि विठ्ठलची सत्ता संपादित केल्यानंतर काही काळानंतर आता बघा, काही गोष्टी अशा असतात, विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं आपल्याकडं. निवडणूक विठ्ठल कारखान्याची आणि त्यामध्ये विजय मिळवल्यानंतर खरं तर परिचारकांचा या निवडणुकीमध्ये काय संबंध नव्हता. कारण राजकीय परंपरा अशी होती की पूर्वी औदुंबरांना पाटील आणि परिचारक हे दोघ जण वेगवेगळ्या गटात काम करत असले तरी परिचारकांचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना जो आगाशे मालकांकडनं त्यांनी खाजगी कारखाना घेऊन त्याचं सहकारात रूपांतर केलं होतं आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा औदुंबरांना पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत होता. त्या दोन्ही कारखान्यामध्ये राजकारण करत असताना निवडणुकाचं राजकारण कधी झालेलं नाही. आणि निवडणुकीचं राजकारण चांगल्या चालणाऱ्या संस्थांना प्रत्येकानं पाठबळ दिलेलं होतं, सहकार्य केलेलं होतं. ती परंपरा पुढे जात असताना मग विठ्ठलची निवडणूक झाली आणि शिवतीर्थावरती परिचारकांच्या नावानं दंड मारण्याचं काम अभिजित पाटलांच्याकडनं झालं आणि तिथं परिचारकांचा गट कारण नसताना विनाकारण त्यांच्याकडून दुखावला गेला. आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्या घटनेचा बदला घेण्यासाठी पांडुरंग परिवार म्हणजे प्रशांत परिचारकांच्या नेतृत्वाखाली काम करणारी सगळी कार्यकर्ते आज बबनदादा शिंदे साहेबांच्या बरोबर आपल्याला दिसते. मी त्या प्रश्नावरती येणारच होतो. कारण त्या ठिकाणी आपण बघतो की विठ्ठल आणि पांडुरंग परिवार हा कुठंतरी बबनदादा शिंदे यांच्या अपक्ष उमेदवार जे आहेत रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा देतोय. आणि जे काही महायुतीमध्ये काम करणारे असतील, कल्याणराव काळे असतील, प्रशांतजी परिचारक असतील, यांनी कुठंतरी प्रणव मालक आणि समाधानदादा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठी पकड बबनदादाला पाठिंबा देताना दिसते. तो संदर्भ कसा वाटतो? मी मुळात मगाशी तुम्हाला सांगितलं की ह्या निवडणुका पक्षीय पातळीवरती जिल्ह्यात कुठेही होताना आपल्याला दिसत नाही. व्यक्तिनिष्ठेवरती, राजकारणावरती या निवडणुका चालल्या. बबनदादा शिंदे हे माढा मतदारसंघाचे गेली 95 सालापासून म्हणजे 30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम बघतील. आणि 2009 साली मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातली 42 गावं ही माढा विधानसभा मतदारसंघाला जोडली. 2009 साली शिवाजीराव सावंतची आणि त्यांची लढत झाली. ऐन वेळेला शिवाजीराव सावंतांची माघार झाली आणि त्या निवडणुकीमध्ये बबनदादांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यानंतर 2014 साली कल्याणराव काळे हे विठ्ठल परिवाराचा उमेदवार म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून बबनदादांच्या विरोधात लढले. त्यानंतर मात्र बबनदादांनी गेल्या 15 वर्षामध्ये या 42 गावाचा विकास करताना खरं तर पंढरपूर तालुक्यामध्ये परिचारक असतील, भालके असतील, काळे असतील, गणेशदादा पाटील असतील, म्हणजे त्या काळातले राजूबापू पाटील असतील, भगीरथदादा भालके असतील, या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन या 42 गावामध्ये विकासाचं व्हिजन राबवलेलं आहे. विकासाचा निधी, काम करण्याची पद्धत त्यांची मी अनुभवली. खरं तर आता मी त्यांच्या विरोधात 15 वर्षे काम करणारा कार्यकर्ता, परंतु समोर गेलेल्या माणसाला पार्टी राजकारण न विचारता तुझ्या कामाशी तुझी मतलब आहे. एखादा माणूस आणखी बघा तुम्ही शक्यता असते राजकीय नेत्यांचं कान म्हणवणारी काय ठराविक टोळी कार्यकर्त्यांचा ग्रुप राजकारणात सक्रिय असतो, तशी माणसं जर दादांच्याकडे गेली आणि एखाद्या गटाची तक्रार करायला लागली तर दादा स्पष्ट त्याला सांगतात किंवा तू तुझं काम सांग, तू कोणाची तक्रार करू नको. आणि या सवयीमुळं दादांचा सगळ्या लोकांशी संबंध आलेला आहे तळागाळापर्यंत आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होतोय. त्याचाच परिणाम म्हणून परिवार असेल, पांडुरंग परिवार असेल, विठ्ठल परिवार असेल, इतर संघटनांचे, समाजाचे अनेक लोक या निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदेच्या बरोबर जाताना आपल्याला दिसते. अशी एक चर्चा आहे की त्या ठिकाणी विठ्ठलचा जसा विठ्ठलला राजवाडा संबोधला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतनाना असतील, त्यांचे पुत्र भगीरथदादा असतील, यांनी कर्जाचा डोंगर करून ठेवला, कारखाना बंद ठेवला आणि तोच राजवाडा पुन्हा अभिजित पाटील यांनी चालू केला, दराची स्पर्धा लावली आणि जिल्ह्यामध्ये उच्चांकी दराची भूमिका त्या ठिकाणी अभिजित पाटील यांनी ठेवली. याच्याकडे कसं बघताय?
त्याच्या अगोदर मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा आणि त्या कारखाना चालवण्याच्या पद्धतीबद्दल 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतोय. कैलासवासी औदुंबर अण्णा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल सहकारी साखर कारखाना ज्यावेळेला उभारत होता, 1978-80 सालचा तो काळ असेल, त्याच काळात आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमराव दादा महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सिकंदर टाकळीचा भीमा सहकारी साखर कारखाना त्याच काळातली मंजुरी आणि त्याच दरम्यान कैलासवासी तुळशीदास दादा जाधव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली भोगावती साखर कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना आणि भोगावती सहकारी साखर कारखाना हे 3 साखर कारखाने एका आठवड्यात मंजुरी मिळालेल्या आणि जन्म प्रक्रियेला सुरुवात झालेले कारखाने. या तिन्ही कारखान्यापैकी सगळ्यात कमी खर्चामध्ये आणि अतिशय काटकसरीनं कमी वेळात उभारलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना. त्या कारखान्याचं एक वैभव कैलासवासी औदुंबर अण्णा पाटील यांनी तयार केलेलं होतं. त्यानंतरची परंपरा त्यावेळेला खरं तर औदुंबर अण्णा पाटील हे जिल्ह्याचं नेतृत्व करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून यशवंतभाऊ पाटील काम बघत होते, पंचायत समितीचे सभापती म्हणून पुरोहितभाऊ काम बघत होते, पंचायत समितीचे उपसभापती म्हणून वसंतदादा काळे काम बघत होते. इतका मोठा त्यांचा व्याप होता. आणि याच्याही अगोदरची पार्श्वभूमी सांगायचं म्हणलं तर खुद्द सुधाकर पंत परिचारक यांचा राजकीय सुरुवात मुळात औदुंबर अण्णा पाटलांच्या पासून सुरू झालेले आहे. औदुंबर अण्णा पाटील हे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचं उगम स्थान आहे कार्यकर्त्यांचं. पण मतभेदानंतर काही लोक बाजूला जरी झाली असली तरी संस्था चालवण्याची जी सवय, काटकसरीची जी परंपरा होती, ह्या सगळ्या लोकांना औदुंबर अण्णा पाटलांच्या पासून बघायला मिळाली. त्यानंतरची जी पिढी राजकारणात आली त्यांना औदुंबर अण्णा बघायला मिळाले नाही, तो कामकाज बघायला मिळालं नाही. आणि या काळात कारखान्यासाठी औदुंबर अण्णांच्या पासून बऱ्यापैकी सगळ्या संस्था बाजूला गेल्या. त्यांनी आमदारकीकडे दुर्लक्ष केलं, पंचायत समितीकडे दुर्लक्ष केलं, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे दुर्लक्ष केलं, खरेदी विक्री संघाकडे. सगळ्या संस्था जरी गेल्या तरी शेतकऱ्यांचा राजवाडा सुरक्षित राहून जिल्ह्यात त्या काळात सर्वाधिक जास्त दर देण्याची परंपरा औदुंबर अण्णा पाटलांनी जोपासली होती. तीच परंपरा नंतर काही काळ वसंतदादा काळे यांनी जोपासली. आणि भारत नाना बालके यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आता तुम्ही सांगितलं की विरोधक असा आरोप करतात की त्यांनी कारखाना कर्जात घातला. मुळात या सगळ्या परंपरेमागची किंवा या सगळ्या गोष्टी मागचा इतिहास आपण तपासून बघितला पाहिजे. औदुंबर अण्णांच्या काळात, वसंतदादा काळेंच्या काळात कारखान्यांना दर देण्याची SMP ची पद्धत होती. उत्पादित खर्चावरती जो नफा मिळणार आहे, ऊस उत्पादनाच्या खर्चामधून टोटली उत्पादन प्रक्रिया वगळून जो नफा राहणार आहे तो शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने द्यायची परंपरा होती. आणि त्या टप्प्यानंतर पहिला कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 पहिलं बिल मिळायचं, कारखाना बंद झाला की दुसरं बिल मिळायचं, दिवाळीच्या टायमाला 3रं पेमेंट मिळायचं आणि पोळ्याच्या टायमाला 4थं पेमेंट. औदुंबर अण्णा पाटलांनी 4थं पेमेंट सुरू केलं. पोळ्याच्या सणानिमित्त जिल्ह्यात पहिल्यांदा, महाराष्ट्रात पहिल्यांदा औदुंबर अण्णा पाटलांनी पैसे दिले. त्या परंपरेनं पैसे सुरू होते. पण अचानक FRPचा कायदा आला आणि FRPचा कायदा आल्यामुळं कारखानदारांना साखर तयार व्हायच्या अगोदर शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागायला लागले आणि त्यामुळं बँकांची कर्ज काढायची कारखान्यावरती परिस्थिती आली. आणि बँकांची कर्ज काढल्यानंतर उत्पादित होणाऱ्या मालाला दर किती मिळतोय, साखरेला दर किती मिळणार आहे, इतर उपउत्पादनाला दर किती मिळणार याची माहिती नसताना ऊसाचा दर द्यावा लागला. आणि त्यामध्ये सगळ्याच महाराष्ट्रातल्या साखर कारखानदाराची गणितं बदलली गेली, बिघडून गेली. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या साखर कारखानदारीला राजकीय अडचणीमुळं किंवा शासनाच्या वेगवेगळ्या धोरणामुळं अडचणीला सामोरं जावं लागलं. त्यात एक विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत होता. पण ही सगळी प्रक्रिया करत असताना विठ्ठलचं कर्ज वाढत गेलं. त्याला कारण मी मगाशी सांगितलं की शासनाच्या बदलत्या धोरणामुळं ही सगळी प्रक्रिया झाली असताना मग तुम्ही बदल केला म्हणून जो सांगितला, तर तुम्ही सांगितलं की अभिजित पाटलांनी बदल केला. मुळात पैसे जे थकीत होते ते पैसे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती गोडाऊनमध्ये शिल्लक असलेली साखरेची विक्री केली आणि त्या साखरेच्या विक्रीतूनच यांनी सभासदांचे बिलं दिलेले. पण जर आज विठ्ठल साखर कारखान्याच्या भारत नाना बालकेंच्या कारकिर्दीतली कर्जाची आकडेवारी काढून बघितली आणि आजची आकडेवारी काढून बघितली तर कारखान्याचं कर्ज वरचेवर कमी व्हायला पाहिजे का जास्त व्हायला पाहिजे याचाही मतदारांनी विचार करायला पाहिजे. आणि मग आजच्या परिस्थितीमध्ये ते कमी झालंय का वाढलंय हे पण मतदारांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. त्या ठिकाणी आपण बघितलं विठ्ठल परिवाराच्या उमेदवारीवरून आपण चर्चा केली.
हे बघत असताना शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांना सुद्धा या माढा विधानसभेच्या संदर्भात कुठेतरी सस्पेन्स ठेवावा लागला. अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. बबनदादा असतील, अभिजितदादा असतील, यांचे त्या ठिकाणी त्यांचं जास्त वेळ शरद पवारांच्या भोवती थांबावं लागलं आणि तिकिटाचं वाट बघावं लागली. हा संदर्भ बघत असताना बबनदादांनी शेवटच्या क्षणी अपक्ष उभा राहण्याची भूमिका घेतली आणि अभिजित आबा पाटील यांना तिकीटचं वाटप त्या ठिकाणी एबी फॉर्म देण्यात आला. या संदर्भाकडे कसं बघताय? मुळात शरद पवार साहेबांचं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाशी फार घनिष्ठ संबंध आहेत. 1971-72ला प्रचंड अशा प्रकारच्या दुष्काळाला सोलापूर जिल्ह्याला ज्यावेळेला सामोरं जावं लागलं त्यावेळेला पालकमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचं काम केलं आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय विजयशिव मोहिते पाटील साहेब होते. त्यामुळे या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रत्येक गावाशी त्यांची नाळ जोडलेली. त्यामुळं पवार साहेबांचं या माढा सोलापूर जिल्ह्यावरती विशेष प्रेम आहे आणि त्यामधून माढा मतदारसंघामध्ये त्यांनी एकदा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं. मुळात मी मगाशी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं मगाशी जी मी नावं सांगितली औदुंबराव पाटील, नामदेवराव जगताप यांच्या नंतरच्या कालावधीमध्ये पवार साहेबांचा गट सांभाळण्याची जबाबदारी त्या काळात पवार साहेबांच्या विरोधात असणारे विजयशिव मोहिते पाटील, शंकरराव मोहिते पाटलांचा जो गट होता तो नंतर पवार साहेबांशी त्यांनी मिळतं जुळतं घेतलं आणि ती जबाबदारी आपसुकच जिल्ह्याचे नेते म्हणून विजयशिव मोहिते पाटलांच्या वरती आली. त्यांच्या बरोबरीने त्यावेळेला आजचे बबनदादा शिंदे असतील, कैलासवासी दिगंबर मामा बागल असतील, दिलीप सोपल साहेब असतील, राजन पाटील असतील, या सगळ्या लोकांनी विजयशिव मोहिते पाटलांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली आणि शरद पवारांचा पक्ष वाढवण्याची भूमिका बजावली. नंतरच्या कालावधीमध्ये युतीचं सरकार ज्या वेळेला आलं आणि राज्यामध्ये देशामध्ये मोदीची लाट सुरू झाली त्यावेळेलाच विजयशिव मोहिते पाटलांनी शांत राहण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या चिरंजीवानी भाजपमध्ये प्रवेश केला, रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनी, आणि भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळवली. मुळात विषय असा झाला की त्यावेळेला ही सगळी मगाशी मी नावं घेतलेली जी नेते मंडळी आहेत ती मात्र वेगळी नाहीत, ते दादांच्या बरोबर गेले नाहीत आणि त्यांचं नेतृत्व बबनदादा शिंदे साहेबांनी जिल्ह्यामध्ये केलं. विजयदादा जरी पक्षातून बाजूला झाले असले पवार साहेबांच्या पासून, तर या सगळ्या बाकीच्या उर्वरित लोकांना बरोबर घेऊन मग त्यामध्ये राजन पाटील मालक असतील, सुधाकर पंत परिचारक असतील, किंवा मी मागाशी सांगितल्या पद्धतीनं डोबळे सर असतील, या अनेक लोकांना बरोबर घेऊन त्यानंतरच्या कालावधीमध्ये संजय मामांनी करमाळ्यातून आमदारकी घेतली, ते संजय मामा असतील, आणि या सगळ्या कालावधीमध्ये सावरत जात असताना जिल्हा परिषदेची सत्ता जी की मोहिते पाटलांच्या ताब्यामध्ये गेले अनेक दिवस होती ती सुद्धा या लोकांनी मिळवली. संजय मामा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नेतृत्वासाठी पुढे आले आणि हे सगळं होत असताना 2019च्या लाटेमध्ये, मोदी लाटेमध्ये, की आता माढा मतदारसंघाची जबाबदारी कोणाला द्यायची, कारण तिथला निकाल अपेक्षित होता. मोदी लाटेमध्ये इथलं शीट टिकणं थोडंसं धोक्याचं होतं आणि अशा वातावरणामध्ये बबनदादांनी कोणालाही बळीचा बकरा न बनवता आपल्या लहान भावाला संजय शिंदेंना उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी लढवायला लावली. त्यावेळेला काही लोकांनी शरद पवारांच्या बाबतीमध्ये अपप्रचार केला, माडा शरद पवारांना पाडा, हॅशटॅग वापरला होता, असा हॅशटॅग वापरला गेला आणि पवार साहेबांना अपमानित करण्याचं काम केलं. त्या कालावधीमध्ये पवार साहेबांची बूज राखण्याचं काम खऱ्या अर्थानं बबनदादा शिंदे आणि त्यांच्या इतर शिलेदारांनी जिल्ह्यामध्ये केलं. ही बाब देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. नंतरच्या कालावधीमध्ये पुन्हा अजितदादा पवारांच्या बरोबर मतभेद काही लोकांचे झाले, त्यामुळे ते बाजूला गेले भाजपमध्ये आणि परतच्या कालावधीमध्ये पुन्हा भाजपची सत्ता या निवडणुकीमध्ये येण्याची चिन्ह दिसायला लागल्यानंतर पुन्हा ती मंडळी, आता पवार साहेबांची लाट तयार झाली आहे, त्या लाटेमध्ये आपण सहभागी होऊन म्हणून ही मंडळी पुन्हा पवार साहेबांच्या बरोबर सक्रिय झाली आणि पुन्हा माड्याच्या तिकिटाचा घोळ झाला, की वाद झाला, घोळ झाला म्हणण्यापेक्षा वाद झाला, पुन्हा माड्याचा तिढा तयार झाला. बबनदादा शिंदेंना तिकिटाची अपेक्षा होती, पण त्यापूर्वीच त्यांनी पंढरपूर तालुक्यातल्या शेगावमध्ये सांगितलं होतं की एकतर माझा मुलगा पवार साहेबांच्या उमेदवारीवर लढवेल, उमेदवारी नसेल तर माझा मुलगा अपक्ष लढेल, माझी प्रकृती साथ देत नाही असं कारण त्यांनी सांगितलं होतं आणि त्याला लोकांनी प्रतिसाद दिला होता. आणि लोकांच्या सांगण्यावरून बबनदादा पवार साहेबांच्याकडं ठिया मांडून तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं तिकिटासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागले. पण ऐन वेळेला
कुठं माशी शिंकली माहित नाही किंवा काय झालं नेमकं, ऐन वेळेला दादांना डावललं. पण दादांची गेल्या 30 वर्षापासून पवार साहेबांच्या कामावरची निष्ठा आणि त्यांच्याकडून डावलण्यात ज्या पद्धतीनं दादांना डावलण्यात आलं त्या पद्धतीमुळं खरं तर माढा तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये माझं मत आहे पवार साहेबांच्या पक्षाबद्दल थोडासा रोष निर्माण झाला, की त्यांना वाटायला लागलं बाबा इतका श्रेष्ठ सिनियर माणूस आहे आणि त्यांना नसेल तर मग तुम्ही सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं की बाबा, दादानी मात्र सांगितलं होतं की मी लढलो तर अपक्ष किंवा पवार साहेबांच्या चिन्हावरती लढेल, ही त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. आणि तिकीट नाकारल्यानंतर त्यांना सत्ताधारी पक्षाचं ऑफर असताना एबी फॉर्म त्यांचा जवळ हक्क होता त्यांचा त्या एबी फॉर्मवरती असताना देखील त्यांनी तो एबी फॉर्म न घेता अपक्ष लढण्याचा पर्याय स्वीकारला. म्हणजे दादा शब्दाला पक्के राहिले. त्या प्रमाणात मग नेमकं पवार साहेबांच्या बद्दल नेमकं काय झालं हा संशोधनाचा विषय आहे आणि मतदार आजही त्या भूमिकेबद्दल संभ्रमावस्थेत. हे बघत असताना आपण आधी मागच्या विषयावरती येऊ की दादांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा सांगितलं की मी महायुतीच्या अजितदादा पवार गटात का गेलो. कारखानदारी असेल, कारखानदारी संदर्भातले प्रश्न असतील, शासनापर्यंत थेट सरकारमध्ये राहिल्यानंतर ते प्रश्न मार्गी लागतील. हे बघत असताना तुम्ही आता पवार साहेबांचा थोडा सारांश सांगितला की कशा पद्धतीनं 2019ची निवडणूक पराभव माहीत असताना सुद्धा संजय मामाला त्या ठिकाणी बबनदादांनी मोठ्या काळजावरती दगड ठेवून उभा केलं. पराभव झाला, तो पराभव सहनही केला. हे असताना मोहिते पाटील कुटुंबाने कुठेतरी भाजपमध्ये जाऊन त्या ठिकाणी असणार त्यांची सुद्धा राजकीय त्या ठिकाणी कारकीर्द दाखवली आणि पुन्हा ऐन वेळेस 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत परत पवार साहेबांकडे आले. ही पार्श्वभूमी बघत असताना बबनदादावरती कोणत्या कारणावरून रोष यायला असं आपल्याला वाटतंय. मुळात मगाशी मी सांगितलेल्या पद्धतीनं ज्या वेळेला अजितदादा पवारांनी सरकारमधून बाहेर पडून म्हणजे पवार साहेबांच्या पासून बाहेर पडून सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांनी जे शिलेदार बरोबर आले नाहीत, महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक वेगळी पद्धत वापरली आणि त्यांच्या निधीवरती अटकाव टाकला. या लोकांच्या समोर 2 वर्षामध्ये निवडणुकाला सामोरं जायचं होतं. अनेक प्रश्न होते, प्रलंबित प्रश्न होते, त्याच्यासाठी निधीची आवश्यकता होती, मतदारसंघात कामं करणं गरजेचं होतं, निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या होत्या. आणि त्या परिस्थितीमध्ये जर आपण पवार साहेबांच्या बरोबर थांबलो तर मतदारसंघातली कामं ठप्प होतील. म्हणून हा एकट्या विजयदादांचा निर्णय नव्हता, हा बबनदादांचा निर्णय नव्हता. विजयदादा तर तटस्थ होते, त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नव्हती. हा काय बबनदादांचा एकट्याचा निर्णय नव्हता, महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रतिनिधींचा हा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयामुळे त्यांनी पक्षामध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला. भले निवडणुका जवळ आल्यानंतर आपण काय ठरवायचं ते नंतर ठरवू, पण आज विकास कामं मार्गी लावू आणि विकास कामं मार्गी लावून घेण्याचं काम सरकारकडून निधी आणून अनेक कामं त्या काळात मार्गी लागली आणि पुन्हा त्यांनी घर वापसी करायचा निर्णय घेतला. आणि त्या प्रक्रियेमध्ये कोल्हापूरमध्ये आपण बघितलं, आपण रामराजे निंबाळकरांच्या बाबतीमध्ये बघितलं, अशा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घटना घडल्या, त्या पवार साहेबांनी स्वीकारल्या देखील. पण माढ्यामध्ये नेमका असा कुठला प्रॉब्लेम तयार झाला की ज्यामध्ये मला तर असं वाटतं की पवार साहेबांचा बबनदादांच्या वरती इतका रोष असणं कधीच शक्य नाही. आजवरचे त्यांचे जर संपर्क आणि संबंध बघितले, एक काळ पवार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की बबनदादा हे राज्यातले सगळ्यात महागडे आमदार आहेत म्हणून. भाषणात सांगितलं बबनदादांनी त्यांचा मतदारसंघ मला द्यावा आणि माझा मतदारसंघ त्यांना द्यावा, इतकी कामं केली. हे वैयक्तिक प्रेमापोटी आलेले उदाहरणं असतात. हे काय कोणी शिकवून आणि सांगून अशा पद्धतीची प्रोत्साहनात्मक वाक्य नेत्यांच्या तोंडून येत नाही. पण या माणसावरती नेमका अन्याय किंवा उमेदवारी डावलण्यामागं काय नेमका ट्विस्ट झाला, कोणाच्या दबावाखाली पवार साहेबांनी हा निर्णय घेतलाय का काय, असा मतदारसंघातल्या मतदारांना पडलेला फार मोठा प्रश्न. त्या ठिकाणी आपण बघत असताना जे काय आपल्या विश्लेषणाच्या शेवटाकडे येऊया. त्या ठिकाणी अभिजित पाटील यांच्याकडे एक मोठी पक्षाची शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ताकद आहे. हे असताना बबनदादा अपक्ष आहेत, कोणताही स्टार प्रचारक त्यांच्यासोबत नाही आहेत. कामाची माहिती किंवा शॉर्ट बट स्वीट अशा भाषणातून ते जनतेला संबोधत आहेत. आणि अभिजित पाटील असतील ती एकामागे एक मोठे नेते, स्टार प्रचारक, अमोल कोल्हे असतील, रोहित पवार असतील, शरद पवारांची एक सभा ठेवली त्या ठिकाणी. याच्याकडे कसं बघा. मुळात बबनदादांच्या वरती जो पक्षफोडीचा आरोप झाला किंवा पक्षातून बाजूला गेल्याचा आरोप झाला, तो आरोप एकट्या बबनदादांच्या बाबतीमध्ये नाही, तो आरोप
अभिजित पाटलांना देखील लागू होतो. अभिजित पाटील देखील काही काळ पवार साहेबांच्या स्टेजवरनं करमाळ्यातनं अचानक कारखान्यावरती काहीतरी अडचण आली म्हणून ते स्टेज सोडून भाजपमध्ये गेल्याचं आपण बघितलं. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला मुद्दाम त्यामध्ये प्रवेश दिला. पवारसाहेब नंतर आले, नंतर माझी इच्छा नसताना पवारसाहेबांनी माझा प्रवेश घडवून आणला. हे देखील वाक्य त्यांनी जाहीरपणाने केलेले आहेत. त्यामुळं पक्षनिष्ठेचा विषय हा एकट्या बबनदादांना लागू होत नाही. तो विषय जर लागूच करायचा असेल तर दोन्ही उमेदवारांना लागू होतो. आता राहिला प्रचाराचा विषय. पक्षाची उमेदवारी असल्यामुळं पक्षाचा विचार मांडण्यासाठी त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना इथं यावं लागतं, त्यांचे विचार मांडावे लागतात. पण आज जर आपण जयंतराव पाटील साहेब असतील, अमोल कोल्हे असतील, आमदार रोहित पवार असतील यांची जर भाषणं प्रचारातली ऐकली आपण, तर त्यांनी कुठंही बबनदादा शिंदेच्या वरती वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही, त्यांच्या कामाला नावं ठेवलेली नाही. कारण अनेक वर्षे त्यांचा संबंध आहे आणि वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यासारखा या माणसाकडून वर्तन झालेलं नाही. एक लक्ष्मणराव ढोबळे सरांचं जर भाषण सोडलं अख्ख्या निवडणूक प्रक्रियेतलं, ते अतिशय वेगळ्या पद्धतीनं बोलले. खरं तर ढोबळे सरांच्याकडनं हे भाषण आम्हा लोकांना अपेक्षित नव्हतं, पण ते कोणत्या पद्धतीनं आणि का तसे बोलले हे देखील आम्हाला कळायला मार्ग नाही. एक काळ ढोबळे सर शाहू फुले आंबेडकरांचा विचार बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन पंढरपुरात नाचलेलं मतदारांनी बघितलंय. त्यामुळे त्यांचं दादांच्या वरती टीका करणं हे कितपत अपील होणार आहे हा एक संशोधनाचा विषय, पण त्यांचा विषय बाजूला ठेवूया आपण, तो त्यांचा वैयक्तिक विषय असेल. आज बबनदादा शिंदे साहेबांची जर प्रचारातली भाषणं ऐकली तर ते समोरच्या उमेदवाराचं नाव देखील घेत नाहीत आणि नाव टाळून ते केलेल्या विकास लोकांना सांगतायत आणि विकासाला मत द्या असं त्यांचं अपील आहे आणि ते अपील बऱ्यापैकी लोकांना लागू पडतंय असं आजच्या वातावरणामुळे दिसतं. आपण बघतोय शेतकऱ्यांचा एक ज्वलंत प्रश्न आहे, दर संदर्भ असेल आणि त्या संदर्भात आता बघायला गेलं तर मोहिते पाटील कुटुंब, त्या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंब ही लोकसभेला अभित पाटील त्यांच्या विरोधात उभे होते. विरोधात मतदान पाठिंबा त्यांनी जो काही निंबाळकर कुटुंब यांना दिला सांगितलं होता. हे बघत असताना अभित पाटील यांनी 3500 रुपये दराचा टंका त्या ठिकाणी महाराष्ट्र वाजवताना बघितलं, पण त्याच्यावरती बबनदादा शिंदे यांनी सुद्धा एक हे केलं आणि 1 रुपया जास्तचा त्या ठिकाणी सांगितलं आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हे असताना पुन्हा दराची स्पर्धा झाली. कुठतरी शेतकऱ्यांच्या संभ्रमात हा विचार होतोय असं वाटतंय का तुम्हाला, एक पत्रकार म्हणून काय वाटतं? मुळात दोन विषय आहेत, कारखान्याचा दर आणि दुसरी गोष्ट तुम्ही कारखान्यावर बोलू नका. मग कारखान्यावर बोलू नका हे जर अपील असेल उमेदवाराचं तर त्यांनी दर नाही सांगितला पाहिजे. दर हा कारखान्याशी संबंधित आहे आणि कारखान्यावरतीच बोलायचं झालं तर मग तुम्ही बाकीच्या विषयामध्ये काय योगदान दिलं? कारण ही विधानसभेची निवडणूक आहे, यामध्ये बेघर आहे, भूमिहीन आहे, दलित आहे, भटका आहे, ह्या सगळ्या घटकातल्या मतदारांचा जर विचार केला तर त्यांची मतदानाची टक्केवारी ही 85% आहे आणि कारखान्याशी रिलेटेड लोकांची मतदानाची टक्केवारी ही 15% असा माझा दावा आहे. टोटली मतदारसंघातली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला गाळप होणाऱ्या ऊसाची मतदार जे आहेत, मुळात एकतरी 42 गावाचं कार्यक्षेत्र आणि या 42 गावातल्या किती टक्के लोकांचा ऊस कारखान्याला गाळप झाला. आता हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे, टीका म्हणून नाही, वास्तव म्हणून. गेल्या गळीत हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जो ऊस गळीत झाला त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावातला ऊस किती गळीत झाला हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. तो देखील त्या लोकांच्याकडून समोर आला पाहिजे की बाबा 42 गावातला एवढा एवढा ऊस आम्ही गाळला. हा एक विषय आहे. दुसरा विषय दराच्या संदर्भामध्ये मी बोलणार नाही. आबांनी 3500 रुपये दर जाहीर केला, ते जर ऊसाचा दर देणार असतील तेवढा तर ती अभिनंदनीय गोष्ट आहे. पण ते ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत, अभिजित आबा पाटील ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत, त्यांची आबांनी दर जाहीर केल्यानंतर वर्तमानपत्रातून आलेली कातरणं आम्हाला बघायला मिळतील की अंतरून पाहून पाय पसरलं पाहिजे. हा दर देणं योग्य होत नाही, हा दर देता येत नाही, हे त्यांच्या नेत्यांचं मत आहे, आमचं नाही. जर आबा 3500 रुपये दर दिला त्यांनी, पुन्हा एकदा सांगतो मी, तर ती अभिनंदनीय गोष्ट आहे. पण ते देऊ शकतील का नाही? आणि मग ह्यांनी 3500 रुपये दर देत असतील तर त्या स्पर्धेमध्ये बबनदादांनी उतरलं पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मलाही वाटतं. पण नुसत्या दादानं उतरून चालणार आहे का? त्यामध्ये हे ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्या कारखानदारांनी पण उतरलं पाहिजे.
त्यांचा ऊसाचा दर आज जर बघितला आपण तर तो किती आहे? 2600 रुपये असं मला समजतं. तो 2600 रुपयाचा दर असेल तर तुम्ही अभिजित पाटलांचं समर्थन करताय, याचा अर्थ त्यांच्या दराचं समर्थन करून तुम्ही तितका दर देणार आहे का? नसेल तर मग दर तुम्ही अभिजित पाटील हे दर देणार नाही. एक तर तुम्ही अभिजित पाटलांना एवढा दर दिला पाहिजे, नसेल तर अभिजित पाटील इतका दर देणार आहेत त्याचं तुम्ही समर्थन करणार आहात का? जर पेपरची कात्रणं बघितली तर मला वाटतं त्यांच्याकडून त्या गोष्टीचं समर्थन होत नाही. राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की हा प्रॅक्टिकली दर देणं शक्य होत नाही. म्हणून आम्ही म्हणतोय आमचा शेतकऱ्यांचा साखर उद्योगातला त्या अधिकाऱ्यां इतका किंवा कारखान्याच्या अकलूजच्या कारखान्याच्या प्रशासनात आमचा अभ्यास नाही. MSC बँकेचे प्रमुख सांगतायत की हा दर देणं शक्य नाही. आम्ही व्हिडिओ बघितले. मग यात शेतकरी हे लोक ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतात ते लोक सांगतात अंतरून पाहून पाय पसरलं पाहिजे, हा दर देणं शक्य नाही. म्हणून आम्ही म्हणतोय की हा दर देणं शक्य नाही. जर देणारच असतील तर अकलूजकरांनी देखील तेवढा दर दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राहिला बबनदादा शिंदेचा विषय. बबनदादा शिंदेंनी जिल्ह्यामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हे 2 कारखाने जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दर देणारे कारखाने. बबनदादांनी मागच्या निवडणुकीमध्ये 2900 रुपये दर शेतकऱ्यांच्या हातात दिला आणि शेवटच्या कालावधीमध्ये अनुदानासकट 3550 रुपये दर दिला. मागच्या वेळेस विठ्ठलचा दर किती होता? 2850 आणि बबनदादांचा 1900 रुपये दर होता. तो 50 रुपयाचा गॅप जर धपकाचा असेल तर तो देखील भरून काढला पाहिजे. म्हणजे जिल्ह्यात जास्त दर देण्याची परंपरा दादांनी राबवलेली आहे. आणि एक रुपयाचं जे उदाहरण दादांनी दिलं ते बोली भाषेतलं उदाहरण आहे. तुम्ही जर तोच मुद्दा घेऊन पुढे 1 रुपया म्हणजे काय आम्ही लहान मुलाला खेळायला देखील देतो, अजिबात नाही. त्याचा अर्थ असा आहे कुणी किती जरी दिलं तर त्याच्यापेक्षा माझा दर जास्त राहील. ही भूमिका देण्यामागं दादांनी 1 रुपयाचं उदाहरण सांगितलेलं आहे. कुणी किती दिलं माझा रुपया जास्त राहील, तुम्ही 1 रुपयावरती जाऊ नका. वैचारिक पातळीवरती ही निवडणूक पुढे नेत असताना दादांनी आजपर्यंत दर दिलेला आहे, नुसत्या घोषणा केलेल्या नाहीत. आणि भविष्यात देखील त्यांनी सांगितले की जो सर्वात जास्त दर देईल त्याच्यापेक्षा माझा जास्त दर राहील. या अर्थाने तो रुपयाचा शब्द वापरलाय असं मला वाटतं. आता ही सगळी परिस्थिती बघत असताना आज कारखान्याच्या दोन्ही तुलनात्मक जर विचार केला आपण तर बबनदादांचा कारखाना हा नफ्यातला कारखाना आहे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 3050 रुपये दर दिला म्हणते, पण प्रत्यक्ष 2825 रुपये दर दिल्याचं त्यांनीच त्यांच्या अहवालामध्ये सांगितलं. सरासरी दर हा तितका दिलेला आहे. वाढीव अनुदान आहे ते 50-50 असं स्लॅब आहेत ते पाडलेले आहे. तो दर काय सरसकटचा दर नाही. त्यामुळं हा दराचा जो विषय आहे तो मतदारसंघामध्ये कितपत अपील होईल हा संशोधनाचा विषय आहे. मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं ज्याला रानात शेत नाही, ज्याला गावात घर नाही, अशी जी माणसं आहेत त्यांच्या पुढं अनेक वेगळे प्रश्न आहेत. त्यांच्या पुढं मूलभूत गरजांचे प्रश्न आहेत, त्यांच्या पुढं पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, गटाराचे प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न जे की विधानसभेच्या आमदारांनी धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवायला पाहिजे. आता आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये मंगळवेढा असेल, सांगोला असेल, बार्शी असेल, मोहोळ असेल, अक्कलकोट असेल, या मतदारसंघातल्या निवडणुका या आज अनेक वर्ष पाण्याच्या मुद्द्यावर लढल्या जातात. पाण्याच्या मुद्द्यावरती गेल्या 4-5 टर्म मध्ये 30 वर्ष या निवडणुका लढवल्या जातात. तो पाण्याचा प्रश्न आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या 95 साली आमदार झाल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये बऱ्यापैकी तो प्रश्न सोडवलाय. जिल्ह्यात आज अनेक मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नावर ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या पाण्याचा प्रश्न दादांनी पहिल्या टर्म मध्ये सोडवलाय. त्यामुळं विकास कामाचं जे व्हिजन आहे किंवा जे टार्गेट आहे ते टार्गेट त्यांच्याकडून पूर्ण होताना दिसतंय असं मतदारसंघामध्ये वातावरण आहे. त्या ठिकाणी आपण शेवटचा प्रश्न घेऊया की 23 तारखेचा निकाल काय असेल, किंवा आपण बघितलं पार्श्वभूमी मोहिते पाटलांचं समर्थन हे अभिजित पाटील यांना आहे. तर बरेच जे काय
या ठिकाणी ज्यांनी अनेक वर्ष संघटनेतनं काम केलं, शेतकरी संघटना असेल, प्रहार संघटना असेल, बरेचशा शेतकरी संघटना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ज्या शेतकरी संघटना आजपर्यंत राबत होत्या, त्या कुठेतरी बबनदादांना पाठिंबा देताना दिसत आहेत. कुठेतरी संघटनांचा पाठिंबा आणि जो काही पक्षातून मोहिते पाटील गटाचा मोठा पाठिंबा 14 गावातून त्या ठिकाणी मिळतोय. 42 गावं असतील, 42 गावातून बबनदादांना पांडुरंग परिवार असेल किंवा विठ्ठल परिवार, कल्याणराव काळे असतील, परिचारक गट असेल, हा त्या ठिकाणी पाठिंबा त्यांना बघायला मिळतोय. 23 तारखेचा निकाल काय असेल असं तुम्हाला अपेक्षित वाटतं? ही निवडणूक बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांनी विकासाच्या कामावरती निवडणूक लढवलेली. त्यांच्या प्रचाराचे मुद्दे प्रत्येक गावात केलेलं काम सांगून ते मतं मागतायत आणि विरोधक मात्र काम करणार आहे म्हणून मतं मागतात. एक विठ्ठलच्या दराचा मुद्दा सोडला. आपण बघितलं मोहोळ तालुक्यात आपल्या शेजारी एका उमेदवारानं राष्ट्रीयकृत पक्षाची उमेदवारी दाखल केली. त्या उमेदवारानं गेल्या वर्षभरामध्ये उमेदवारी लढवायचे म्हणून स्वतःच्या खिशातून कोट्यवधी रुपयाचा खर्च करून रस्ते, पाणी, लाईट, हातपंप अशी अनेक सुविधा लोकांना दिल्या आणि मग ते मतदान मागण्यासाठी गेले. तसं या माढा तालुक्यात काय झालेलं आम्हाला दिसत नाही. मला होऊ द्या, मी देतो. आणि एक माणूस मात्र रणजित शिंदे मात्र झालेल्या कामाचा आढावा घेऊन मतं मागतोय. त्यामुळं त्यांच्यामध्ये विश्वासार्हता दिसून येते. आणि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती बांधून ठेवण्याची भूमिका शिंदे परिवाराची आहे. ती ठेवण्यामध्ये त्यांना यश आलंय असं आजच्या वातावरणामध्ये दिसतंय. आजची परिस्थिती जर बघितली तर रणजितसिंह शिंदे हे निश्चितपणाने विजय होणारे उमेदवार आहेत आणि तो ट्विस्ट, ती परंपरा या 8 दिवसामध्ये ते नक्की जपतील. या कालावधीमध्ये उलट त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांचा, पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींचा आणखी ओघ वाढतोय. आणखी 4 दिवसामध्ये त्यांच्याकडून ऐकायला मिळते अनेक नेते आमच्या बरोबर येतील आणि ही निवडणूक आम्ही सहजपणाने जिंकू. नक्कीच. त्या ठिकाणी आपण बघितलं, अनेक प्रश्नांना हात घातले. जो प्रश्न प्रलंबित शेतकऱ्यांचा होता, ऊस दर संदर्भ होता, विठ्ठल परिवार, पांडुरंग परिवार, मोहिते पाटलांनी दिलेला अभिज पाटीलांना पाठिंबा, या सगळ्या संदर्भात अतिशय तुम्ही 25 वर्षाचा जो काही गाळा अभ्यास असेल, आम्हाला सुद्धा माहित नव्हती की पूर्व परंपरा जी काही नेत्यांनी घालून दिलेली होती, पवार साहेबांची जे काही गट मान्य होते, काँग्रेसचा गट असेल, विठ्ठल परिवार, औदुंबरानाची परंपरा तर तुम्ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने सांगितली की कारखाना कशा पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. परिचारक कुटुंब असेल त्यांची सुद्धा कार्यपद्धती त्या ठिकाणी तुम्ही सांगितली. आणि आता जी वास्तविक परिस्थिती तुम्ही सांगताय की त्या ठिकाणी जो उमेदवार अभिजित आबा पाटील आहेत हे पुढचं विजन सांगतायत, परंतु त्या ठिकाणी जे काही बबनदादा शिंदे यांनी जे काम केलंय त्यांचाच पाडा वाटायला त्यांना वेळ मिळत नाही, इतकं ते समाजापुढे जाऊन सांगतायत. कोणताही स्टार प्रचारक नसलेली सुद्धा भूमिका त्या ठिकाणी तुम्ही मांडली आणि विजयाचा उमेदवार सुद्धा तुम्ही तुमच्या संदर्भातून सांगितला की विजय उमेदवार कोण ठरू शकतो. नक्कीच आपल्या माध्यमातून सुद्धा लवकरच 20 तारखेला मतदान आहे. त्या ठिकाणी सगळेजण सुज्ञ मतदार आहात, सुज्ञ बघताय माढा विधानसभेमध्ये नेमकं काय चाललंय. सोबतची असणारी माळशिरस विधानसभा असेल, मोहोळ असेल, सांगोला असेल, पंढरपूर, मंगळवेढा असेल, यात चांगला ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतात. सखोल पद्धतीने आपण 25 वर्षाचा जो काय अनुभव सांगितला त्यातून नक्कीच काय घडणार हे सुद्धा आपण लवकरच पाहणार आहोत. तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये थांबत असताना आपल्याला असं दिसतंय की सध्या तरी शिंदे कुटुंबांचं पारडं अपक्ष उमेदवार जरी असले तरी जड असताना दिसतंय, कारण त्या पाठीमागे असणारा त्यांचा 25-30 वर्षाचा जो काही केलेला विकास कामाचा आढावा तुम्ही त्या ठिकाणी वाचून दाखवला आणि जो काही उमेदवार आहेत अभिजित आबा पाटील यांचं विजनात्मक जे काही धोरण आहे ते कशा पद्धतीने साध्य होणार किंवा साध्य होऊ शकणार नाही हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. आज तुम्ही मोलाचा वेळ त्या ठिकाणी दिला, तुमच्या दैनंदिन कामामधून आम्हाला सांगितलं की नेमका गेल्या 25-30 वर्षामध्ये असणारी राजकीय कार्यकर्ते काय होते. आपल्या सुद्धा अशी चांगल्या विश्लेषकांची गरज आहे, कारण न्यूज चॅनलवरती काम करत असताना हे सगळं पाहणं सुद्धा गरजेचं आहे. एक राजकीय विश्लेषक जाणं गरजेचं आहे. संभ्रम अवस्थेत मतदार असतो, काय चाललंय काय नाही, कोणतरी वावड्या उठवत असतं, कोणतरी सांगत असतं, कोणी अपप्रचार करत असतो, कोण चांगला प्रचार करत असतं. त्याच पार्श्वभूमीवर बॅलन्सिंग म्हणलं तर राजकीय विश्लेषकामध्ये पत्रकारांचं राजकीय विश्लेषण पाहत असतो, ते तुम्ही मांडला आणि आम्हाला वेळ दिला त्या संदर्भात तुमचे आम्ही आभार मानतो. आणि कार्यक्रमास आपण जो काय आपण मुलाखत ठेवली त्याला थांबूया. धन्यवाद, आभारी आहोत. धन्यवाद.